आता ह्याच्यामध्ये आमचं एकच मत आहे की जे पुरावे आता मुख्यमंत्र्यांकडे आलेले आहेत, आता तुम्ही काल एक पुरावा बघा, काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत होते, पाणी कुणी दिलं, हे कुणी दिलं, पण आता भाजपचं सरकार असताना 1.5 कोटीचा निधी त्याच भाजपच्या एका नेत्याने तिथं त्या मंदिराला, जिथं हा भोंदू बाबा बसतो त्या मंदिराला त्या ठिकाणी दिलं. आता मग राजकारण करायचं का ह्याच्यावर? अरे पण खरं काय येऊ द्या ना. असं कुणी कधी उद्या जाऊन करू नये. राज्यात असणारे नेते या असल्या वेड्या भोंदू बाबाच्या नादी लागू नये, हे जर आपल्याला त्या ठिकाणी एक एक्झाम्पल करून दाखवायचं असेल, करा अशी एखादी कारवाई की उद्या सगळेच घाबरले पाहिजे भोंदू बाबाकडे, नाही तर अशा भोंदू बाबाकडे जायला. आणि असे भोंदू बाबा जे महिलांवर त्या ठिकाणी अत्याचार करतात, यांना सुद्धा समज बसली पाहिजे की असं करून या महाराष्ट्रामध्ये चालत नाही. हा आता संधी तुम्हाला मिळाली, त्या संधीचा योग्य वापर सरकारने करावा. काल कदाचित मुख्यमंत्री साहेब बोलत असताना पण त्यांनी ते सांगितलं, म्हणजे नरबळी, म्हणजे जी गोष्ट आपण विचार सुद्धा करू शकत नाही अशी गोष्ट त्या ठिकाणी तिथं घडलेली आहे. म्हणजे हे ब्लॅक मॅजिकचाच एक भाग झाला. आणि काही लोकांशी बोलल्यानंतर त्यांचं असं मत येतं की नरबळी तेव्हा दिला जातो जेव्हा पुढचा व्यक्ती जो आहे, जो कुणी असेल, जो पॉवरफुल आहे, त्या व्यक्तीची जागा आपल्याला जेव्हा घ्यायची असते तेव्हा नरबळी दिला जातो, असं काही लोकांचं तिथं मत आहे. आता मला तो विषय कळत नाही, पण असं आता चर्चेत त्या ठिकाणी यायला लागले. त्यामुळे नरबळी दिला कुणी, कोणासाठी दिला गेला, त्याच्या मागे काय होतं का, आणि मग तसं जर बघायचं झालं तर दादांच्या ऍक्सिडेंटपर्यंत हा विषय येतो का, हे सगळं त्या ठिकाणी बघावं लागेल. दादांचा ऍक्सिडेंट या काळ्या मॅजिकमुळे झाला असं आमचं मत नाही, पण काळी मॅजिक जेव्हा केली जाते त्याच्या मागे हेतू काय, हेतू जर दुसऱ्याला मारायचा आहे, दुसऱ्याला कमी दाखवायचा आहे, दुसऱ्याचं सत्ता घालवायचा आहे, तो हेतू जास्त महत्वाचा असतो. आणि त्या हेतूमुळेच आम्हाला असं वाटतं की ह्याच्यात इन्व्हेस्टिगेशन करत असताना डिटेलमध्ये जाऊन इन्वेस्टिगेशन करना तितकंच महत्वाचं है। शायद भोंदू बाबा के साथ ही ज्यादा पूजा करते होंगे, उनको वहां पे रखना है कि नहीं रखना, ऐसी बहुत सारी चर्चा थी जो दादा प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे के खिलाफ थे। अभी वही प्रफुल्ल पटेल और सुनील तटकरे दादा के बाद पार्टी को कंट्रोल में लेने की कोशिश की, उसी के साथ दादा जब जिंदा थे उनके घर के बाद ब्लैक मैजिक वहां पे किया था। अभी ब्लैक मैजिक पे हमारा विश्वास नहीं, लेकिन उसके पीछे जो इंटेंट है दैट इज ऑल्सो इम्पोर्टेंट। और नासिक का जो भोंदू बाबा पकड़ा, सुनील तटकरे जी और उनके पार्टी के जो प्रमुख अलग नेता है उनका और वो भोंदू बाबा का बहुत पास वाले संबंध वहां पे थे। तो अभी ये सब देखने के बाद इसलिए हमारा कहना है कि इन्वेस्टिगेशन करते वक्त डिटेल इन्वेस्टिगेशन करने की जरूरत है और इस पेपर को भी उस इन्वेस्टिगेशन का भाग किया जाए।